स्वागत आहे आपले भाजी पटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये ना आपला दिवाळीचा हा दुसरा पदार्थ आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण ना छानपैकी अशी मस्त चिरोटे पाहिलेले आहे आणि त्या व्हिडिओलाही खूप छान सपोर्ट केला आहे सगळ्यांनी आणि आजचा पण व्हिडिओ तसाच होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ना नानकटाई पाहणार आहे आणि ही नानकटाई ना मी एका वाटीच्या प्रमाणामध्येच दाखवणार आहे, कारण दिवाळी अजून 8 ते 15 दिवस आहे, त्यामुळे ना आणखी परत एकदा करायलाच लागणार आहे। तर चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे ना आपल्याला एक वाटीचंच प्रमाण घ्यायचं म्हटल्यानंतर ही वाटी जी आहे ना ती शेवटपर्यंत लागणार आहे। एक आहे ना टोप घ्यायचं, त्याच्यामध्ये चाळण घ्यायची आहे आणि त्यानंतर 1 वाटी मैदा घ्यायचा आहे, अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, ह्या वाटीचाच उपयोग करायचा आहे। पाव वाटी इतका रवा घ्यायचा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे आणि आता हे तिन्ही ना चाळून घ्यायचं आहे। जरी चाळायला असलं ना तरी पण परत एकदा चाळून घ्यायचं आहे। मैदा चाळून झाला, आता त्याच्यामध्ये ना बेकिंग सोडा घालायचा आहे, अर्धा चमचा आहे। हा छोटा चमचा आहे त्यामुळं 1 चमचा होतो, पण अर्धा चमच्याचंच माप घ्यायचं आहे, म्हणजे पोहे खायचा चमचा जो असतो ना तो, आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे आणि जी वाटी घेतली होती मैदा घेण्यासाठी तीच वाटी घ्यायची आहे। पिठी साखर पाऊण वाटी घ्यायची आहे, त्यानंतर अर्धा वाटीला पण थोडंसं जास्त म्हणजे पाऊण वाटीच तूप घ्यायचं आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तूप आणि पिठी साखर। जोपर्यंत पांढरा रंग येत नाही ना तोपर्यंत छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं आहे। पुढे सांगतेच मी कसं काय ओळखायचं आपलं पीठ तयार झालं आहे, हा जो साठा आहे तो तयार झाला आहे व्यवस्थित। तर पहा छान असा पांढरा रंग यायला सुरुवात झाली आहे। एकाच वाटीच्या साहाय्याने जर घेतलं ना सगळं साहित्य तर एकदम म्हणजे आपण जो पदार्थ करतो तो चुकण्याची शक्यता अजिबात नसते। तर आता वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं साठा टाकून पाहायचं आहे, थोडंसं आणखी फेटायला लागणार आहे, म्हणजे वाटीमध्ये पाण्यामध्ये बुडतोय त्यामुळं थोडासा 2 मिनटासाठी फेटून घ्यायचं परत। साधारण टोटल आहे ना 5 मिनटासाठी चांगलं छान फेटूनच घ्यायचं आहे। तर आता पावरती तरंगला आहे, म्हणजे आता हे छान क्रीमी झालं आहे। आता मैद्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता इथून पुढे ना खरं तर जास्त मेहनत लागते बरं का नानकटाई करायला, तशी आहे तर सोपीच, पण हे जे पीठ आपण तयार करतो ना त्याला थोडीशी मेहनत लागते मळायला। आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे एक जीव होईल इतकं मळायचं आणि थोडंसं तूप जरी कमी झालं ना तरी तर थोडं आणखी तूप घालायचं आहे, पण पाण्याचा आणि दुधाचा अजिबात वापर करायचा नाही। आणि तयार झाल्यानंतर 15 मिनटासाठी चांगलं भिजू द्यायचं आहे। 15 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही पीठ चांगलं सेट झालं आहे आणि छान असे पेढे तयार करून घ्यायचे। आता याला तुम्ही आकार छोटा मोठा तुमच्या साईजने करू शकता। मोठा करायचा असेल तर अगदी हातावरती थोडंसं दाबून घ्यायचा आहे पेढा तयार केल्यानंतर। आणि याच्यावरती ना बदाम काजू पिस्ता काहीही लावू शकता तुम्ही, पण मी इथं काहीच लावलेलं नाही आहे सजावटीसाठी। सगळे पेढे आता तयार करून घेऊ। याला डिझाईन पण करू शकता। तर इथं नानकटाई तयार झाली आहे आता सगळी, ती आता बेक करायला ठेवायची आहे। त्यासाठी ना गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवायची चांगली, त्यात ना एक जाळी ठेवायची आहे आणि आता जी नानकटाई तयार केली का ती ठेवून 20 मिनटासाठी 20 ते 25 मिनटासाठी झाकण ठेवून ना अगदी कमी गॅसवरती होऊ द्यायची आहे। 20 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही टोटल मला तर आहे ना 22 ते 23 मिनटं लागले आणि हाताला चिपकत नाही आहे, म्हणजे नानकटाई तयार झाली आहे। एक काढून पाहू, बघा थोडीशी एका साईडने करपली आहे।
आणि काही छान झालं आहे, काही थोडेसे 1-2 करपले आहे, ज्या साईडने जास्त जाळ झाला आहे त्या करपले आहे आणि बाकीच्या छान झाल्या आहे सगळ्या इथं. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ना कधीही दिवाळीलाच नाही तर कधीही तुम्ही नानकटही करू शकता. बिस्किट नानकटायचे मुलांसाठी पण करू शकता, चहामध्ये दुधात खाण्यासाठी. खरंच खूप छान टेस्टी पण लागतात खायला आणि खुसखुशीत तर खूप झालेले आहे. तर पहा इथं आहे ना, इथपर्यंत जरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला अशीच आहे ना साथ देत राहा. तुम्हाला आता आहे ना एक फोडून दाखवते मी, एकदम खुसखुशीत झालेली आहे. दिवाळीचे ना आपल्या चॅनलवरती ना असेच वेगवेगळे व्हिडिओ पण येत राहणार आहे फराळाचे. आधी चकलीचा व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा, खूप छान अशी नानकटे आपली झालेली आहे. चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे, बेसन लाडूचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. मी ह्या व्हिडिओ खाली लिंक देते, त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. आणि आणखीन पण पुढे आपल्या चॅनलवरती दिवाळीचे व्हिडिओ फराळाचे येणारच आहे. त्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब नसेल केली ज्यांनी अजून ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ टाकल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन पोहोचेल. तर आता आहे ना व्हिडिओ आवडला असेल तर सध्यापुरतं एक लाईक करा, कमेंट पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा पण प्रयत्न करा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.